नमस्कार. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत रत्नाकर मतकरी यांची म्हातारीची तरुण मुलगी ही कथा. आता 5 मिनिटांपूर्वी देवळात जातो तर सगळीकडे लख्ख प्रकाश, पल्ल्याडच्या डोंगरांचा रंग तांबूस काळपट आणि हे उन्हाचे चट्टेच्या चट्टे. आणि एवढ्यातल्या एवढ्यात म्हणजे दर्शन करून घंटी बडवून बाहेर येतो तोवर अंधारायला लागलेलं. म्हणजे गंमतच आहे. आपण पायऱ्यांवर बसतो उगाच, काय काम धंदा नाही, आता घरीच जायचं, मग घाई कशाची म्हणून बसतो इकडे तिकडे बघत. असं बघावं, कधी काय गंमत नजरेला पडते ते बघावं. काहीच नाही तर त्या तिथल्या पोखरणीची शेवाळलेली हिरवी भिंत दिसते, ती बघावी. अधिकाधिक काळी कुट्ट होत जाताना. असा मी बसलेला तर समोरून कोणीतरी येतंय. एक पासोडी पांघरलेला बुवा. कितीतरी वेळ तो आपला येतोच आहे, पायानं चालवत नसल्यागत, आणि नसणारच चालवत त्याच्यानं. केवढं ते वय झालेलं, 90च्या घरातला असेल. सगळं अंग थरथरतंय, मान लटलट कापते. तो येतोय तसं तसं अधिकच अंधारून येतंय, म्हणून मला नीट दिसत नाही. तो बुवा हळूहळू चालणं आणि लटलट कापणं तेवढं दिसत होतं. आला जवळ. बापरे, इतकं म्हातारं माणूस आपण तर कधीच पाहिलं नाही बाबा. शरीराची नुसती चाळण झालेली, चामडीच्या झोळ्या, हातपाय कांड्यासारखे, त्यावर शिरांची जाळी, पांढऱ्या दाढीचं जंगल चेहऱ्यावर, केस निम्मे गळून गेलेले, उरलेल्यांच्या जटा झालेल्या, डोळे पिचपिच बघताहेत. काय दिसतं त्यातून कोण जाणे. काठी टेकत टेकत म्हातारा कष्टानं एक एक पाऊल टाकतो. मध्येच काठी घसरते, तो धुळीत पडतो. आपल्याला दया येते, आपण जाऊन उठवतो त्याला. तो तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत उठतो. जास्त चालवत नाही त्याच्यानं. तो तिथंच पायरीवर टेकतो. आता चांगलंच अंधारून आलेलं. माझ्याजवळ कंदील असतोच, कारण आपण काय गप्पा मारीत बसलो की बसलो, कधी घरी परतू याचा नेम नाही. कंदील पेटवून आपण बसून राहतो. पोखरण आता पूर्णच काळोखी झालेली. भक्त मंडळी देखील दर्शन करून घरी परत गेलेली. देवळात नगारा वाजत असलेला धरघम धरघम करून. म्हातारा तसाच पायरीवर बसून राहिलेला, उगाच अंगाचं मुळकुटं करून. मी म्हणतो, हा मेला बिला की काय? हाक मारतो, म्हातार बाबा. तो हू की चू नाही करत, फक्त पासोडी अधिकच गच्च पांघरून घेतो. त्या अर्थी तो जिवंत असावा. म्हातार बाबा, काय खायला दे बेटा. देव तुझं. माझ्याकडे काय असणार खायला, पण प्रसादाचे डाळे मुरमुरे असतात ते मी काढून देतो. दया येते. बिचारा कुठून पोटापुरतं मिळवणार या असल्या अवस्थेत. हातातलं सरळ तोंडात गेलं तर पुरवलं. कुठला हा? कुणी पोरंबाळं नाहीत याला? घर सोडून आलाय? कसं सोडलं याला याच्या माणसांनी? मी त्याला आणखी 10 पैशांची दया दाखवतो. कुठं जाणार तू? गावात? म्हातारा थरथरत विचारतो. कुठे जाणार? मघापासून विचार चाललाय, आज घरी जाऊच नाही, गावाकडं जावं. नव्या आळीत नवा माल आलाय म्हणून ऐकलं. कधीपासून जावं जावं म्हणतोय. रात्री झोपायला तिथल्याच माडीवर. आपण खुल्लम खुल्ला सांगून टाकतो म्हाताऱ्याला. लाजाय विजायचं काम नाही. तो कोण आपला? आणि आपल्यासारख्या तरण्या बांड जवानानं नाही करायचे शौक तर करायचे कुणी? बरं, भिडेपोटी सांगून टाकावं याला की घरीच जाणार आहे म्हणून, तर हे झेंगट सोबत घरीसुद्धा येईल. माडीवर जाणार? म्हातारा विचारतो. हो. का हो? मी विचारतो. काही वेळ म्हातारा गप्पच. मी पण लक्ष देत नाही. कंदील उचलून चालू लागतो. इतक्यात, गोष्ट ऐकायची? म्हातारा विचारतो. कंदिलाचा प्रकाश त्याच्या तोंडावर पसरलेला, त्यात
तो जीर्ण चेहरा अगदी दगडात खोदल्यासारखा दिसतो. गोष्ट म्हटल्यावर मी पण खाली बसतो. भटजीच्या पोराला पाठवून म्हाताऱ्यासाठी डाळे मुरमुरे मागवतो. म्हातारा थपकत थपकत थांबत थांबत गोष्ट सांगू लागतो. ते तिघे असेच संध्याकाळच्या वेळेस त्या गावात पोहोचले. तिघांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर एक खानावळ गाठली. तिघांपैकी जाड्या होता, त्याचं नाव महेश्वर. जाड्या म्हणजे अगदी फार सुटलेला होता अशातला भाग नाही. असे तिघेही अंगपिंडाने मजबूत आणि अगदी ऐन जवानीतले होते. पण हा थोडा अंगानं सैल होता, एवढंच. अंगानं होता तसाच जिभेनंही होता. एकसारखी त्याची बडबड चालू असायची. बोलताना गंमत करायचा, त्यामुळं कुणाला कंटाळा येत नसे. पण त्याच्या जिभेला खळ नव्हता हे खरंच. दुसरा होता, तो होता थोडा लंबू. त्याचं नाव वेणू माधव. त्याच्यात सांगण्यासारखं विशेष असं काहीच नव्हतं. दुसऱ्या दोघांसारखाच तोही तब्येतीनं चांगला होता. रूपानं देखणा होता. उंचीमुळं जरा अधिकच डोळ्यात भरणारा होता. तिसरा होता, तो मात्र जरा वेगळा होता. स्वभावानं शांत होता. बोले कमी आणि विचारपूर्वक. त्याचं नाव होतं विद्याधर. जाड्या महेश्वराच्या बोलण्यात त्यालाही मौज वाटत असे, नाही असं नाही. पण तो इतर दोघांसारखा गडगडा हसत नसे. उगाच एखादी रेषा चेहऱ्यावरची इकडची तिकडे व्हायची, एवढंच. इतर वेळेस त्याचा चेहरा गंभीरच असे. तसे तिघांचेही स्वभाव साधारण एकसारखेच होते, कारण तिघांचीही परिस्थिती एकसारखीच होती. तिघांचंही वय तरुण होतं. काय 1-2 वर्षांचा फरक असेल, एवढाच. तिघेही दिसण्यात गुलजार. तिघांच्याही हातात भरपूर पैसा खेळत होता. तिघेही भलतेच हौशी होते. तिघांचीही व्यसनं सारखीच होती. मुख्य म्हणजे तिघांनाही बायकांच्यात भलताच इंटरेस्ट होता. मन मानेल तेव्हा ते आपला काम धंदा बाजूला ठेवून मन मानेल त्या गावी फेरफटका मारून यायचे. वाटेत भरपूर खायचं प्यायचं आणि मुख्य म्हणजे त्या गावात जो काय तरणा माल मिळेल त्याच्याशी इश्कबाजी करायची. आपल्या रात्रीचं चटकदार वर्णन एकमेकांना ऐकवून मिटक्या मारायच्या. तेव्हा खानावळीत आल्याबरोबर तिघांनीही गावची चौकशी करायला सुरुवात केली. आधी महेश्वरनं खानावळीच्या गलिच्छपणावरून भरपूर विनोद केले आणि भरपूर शिव्याही दिल्या. या तिघांचे बलदंड अवतार पाहून मालकानं तिकडं लक्ष नसल्यासारखं दाखवलं. शिव्या दिल्या तरी हीच मंडळी लठ्ठात लठ्ठ बिल करणार ही त्याची खात्री. तेव्हा तो अधूनमधूनच लक्ष देत, मधूनच दात विचकत आपलं काम करीत राहिला. वेणू माधवनं पोरावला बोलवलं. आधी 2-4 शिव्या हासडल्या आणि मग विचारलं, इथं प्यायला काय मिळणार? प्रथम पोऱ्यानं काही मिळणार नाही असंच सांगितलं. मग त्या तिघांनी दिलेल्या शिव्या आणि वाचलेली मद्य प्रकारांची नामावळी ऐकून घेतली आणि अखेरीस एक हातबट्टीची बाटली कुठूनशी आणून हजर केली. पाठोपाठ मटणाचा लाल रस्सा आणि पाव आले. कांद्यांच्या बशा आल्या. आता तिघे रंगात आले. बडबड करीत पिऊ खाऊ लागले. मग अर्थात विषय निघाला तो त्या पलीकडच्या सुखाचा. खानावळीत फारशी माणसं नव्हतीच. 1-2 जण खात बसले होते, पण जेवणाची वेळ अजून झाली नव्हती. जे काय दोघांचेही बैसले होते त्यांची अजिबात भिडभाड न बाळगता महेश्वरनं जागेवरूनच ओरडून नाकपुडीवर बोट आपटीत मालकाला विचारलं, काय हो मालक, तुमच्या गावात काय व्यवस्था? मालकांनी सुरुवातीला हेही थट्टेवारी नेलं आणि तो गल्ला खुळखुळावीत बसून राहिला. पण डोक्यात हातबट्टी चढलेले ते तिघेही जण मोठमोठ्यानं आरडाओरडा करून तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारित राहिले. मालकाला काय उत्तर द्यावं ते समजेना. पण एवढ्यात खानावळीच्या एका कोपऱ्यात बसलेलं एक काटकुळं गिऱ्हाईक उठलं आणि या मंडळीच्या टेबलाशी येऊन बसलं. त्या माणसाच्या अंगात मळकट राखी बुशकोट आणि पॅन्ट होती. वय फारसं नसावं, पण शरीर
चिपाडासारखं झालं होतं. गालफडं बसली होती. केस भुरभुरीत बिस्कटलेले होते. डोळ्यात मात्र एक तिखट चमक होती. नजर इकडे तिकडे भिरभिरत होती. तो येऊन बसताच या तिघांनी नशेतच त्याचं स्वागत केलं. त्याला खाण्याचा पिण्याचा आग्रह चालवला. पोऱ्याला सांगून त्याच्यासाठी मटण प्लेट मागवली. तोही अधाशासारखा तुटून पडला. वेणू माधवनं आपल्या उष्ट्याच ग्लासात त्याला दारू ओतून दिली. त्या फाटक्या माणसानं ग्लासातला एक मोठा जळजळीत घोट घेतला आणि डोळे मिचकावीत विचारलं, तुम्हाला पत्ते पाहिजेत? तशी महेश्वरनं त्याला मिठीच मारली आणि म्हणाला, वा वा दोस्त, तू म्हणजे आमच्या हाकेल्या परमेश्वरासारखाच धावलास. बोल, तुझं कमिशन काय असेल ते देऊन टाकू आम्ही. पैशांचा प्रश्न नाही. हो, पण माल मात्र एकदम कडक हवा हां, वेणू माधवनं सुचवलं. उगाच लेचापेचा चालणार नाही. आमच्याकडे बघतोयस ना तू, रात्रभराची गॅरंटी हवी. विद्याधर फक्त एकच वाक्य म्हणाला. दिसायला मध्यम चालतील पण निरोगी हव्यात. त्या काटकुळ्या माणसानं तिघांनाही शांत केलं. ग्लास रिकामा करून परत भरला आणि म्हणाला, अगदी तुमच्या जोगता माल आहे साहेब. या गावंड्या गावात त्याची किंमत आहे कोणाला? आणि असली तरी परवडणार कशी? तुमच्यासारखं शहरी माणूस येणार वर्षातून एखाद दुसऱ्या वेळी. तेव्हाच त्यांची रात्र उजाडायची. तुमच्यासाठीच थांबलेत म्हणा ना त्या, अगदी कोऱ्याच कोऱ्या. असं म्हणून त्यानं 4-6 पत्ते दिले. त्या पोरींची वर्णनं केली आणि मंडळींच्या तोंडाला पुरतं पाणी सुटल्याची खात्री झाली. तेव्हाच त्यांचे भाव सांगितले. आपलं कमिशन सांगितलं. एव्हाना मंडळी भलतीच मजेत आली होती. दुसरी बाटलीही संपून गेली होती. तेव्हा पैशाची घासाघीस करण्याच्या मनस्थितीत कुणीच नव्हतं. ती काही काळजी करू नकोस बघ, महेश्वर पुन्हा पुन्हा बजावीत राहिला. आम्ही सगळ्यांना खुश करून टाकू, त्यांना आणि तुला सुद्धा. वाटलंय काय? आणखी एक स्पेशल चीज आहे बघा, फाटका गृहस्थ अधिकच हुशारून म्हणू लागला. स्पेशल चीज? भाव बोल तू. महेश्वर एकदम ओरडला. वेणू माधवनं पण त्याला साथ दिली. भाव आपल्याला ठाऊक नाही, कारण आपण तिकडे गेलेलो नाही. पण ऐकलं आहे की पोरगी मोठी खूबसूरत आहे. अगदी रंभा मेनकेला मागं टाकेल असं रूप आहे. नुसतं रूपच नाही, पण माणसाला पागल करण्याची हुशारी आहे तिच्यात. रात्र कशी गेली ते कळायचं सुद्धा नाही. सगळे थक्क होऊन ऐकत होते. ओठांवरून जिभा फिरवीत होते. शरीरं तापली होती. डोळे चमकू लागले होते. हे आपलं तुम्हाला विशेष इंटरेस्ट म्हणून सांगितलं. राखाडी बुशकोट म्हणाला, पण तुम्ही तिच्याकडे जा असं काही आपण सांगणार नाही. का? विद्याधरनं विचारलं. का ते पण सांगता येणार नाही. फारच विचित्र कारण आहे. विचित्र? हो, फारच विचित्र, तो काटकुळा माणूस म्हणाला आणि गप्पच बसून राहिला. क्षणभर खानावळीत विचित्र शांतता पसरली. बाहेर संध्याकाळही उलटून गेलेली. सारं शांत शांत होऊ लागलेलं. असं एवढं काय आहे पण? शेवटी विद्याधरनं विचारलं. खरं सांगू, काय आहे ते मला देखील ठाऊक नाही, पण लोक बोलतात की तसलं काहीतरी आहे. पलीकडचं गावाबाहेर डोंगराच्या पायथ्याशी ते घर आहे. रात्री दिवा दिसतो तिथला. माणसं फार नाहीत त्या घरात. ही सुंदर मुलगी आणि तिची म्हातारी आहे. आणखी एखाद दुसरा गडीबिडी असेल, बस एवढंच. पण ती माणसं इथे लोकात मिसळत नाहीत अजिबात. म्हणून सगळ्यांना वाटतं की त्या घरात काहीतरी विचित्र आहे. कुणी तिकडे जात नाही. पण रात्री कुणी त्या सुंदर मुलीला खिडकीत उभं असलेलं पाहिलंय. असलं सौंदर्य पृथ्वीवरच नाहीच म्हणता, पण तिकडे काहीतरी भयंकर आहे. शहाणे असाल तर जाऊ नका. तिघेही खो हसत सुटले. महेश्वरनं तर तिथल्या तिथे आपण आज रात्री त्या घरात जाऊन येणार असल्याचा निश्चयच जाहीर केला. त्याच्या जाडजूड शरीरात हातभट्टी सगळीकडे इतकी मस्त पसरली होती की त्याला आता कशाचीच भीती वाटत नव्हती
की कशाचीच पर्वा होत नव्हती. त्याला फक्त एकच दिसत होतं, त्या विलक्षण घरातल्या त्या रूपवतीचं शरीर. विद्याधरनं आपणहूनच सांगून टाकलं की आपण 3ऱ्या दिवशी जाऊ. वेणू माधव दुसऱ्या दिवशी जायला तयार झाला. तिघांनीही त्या फाटक्या माणसाला सांगितलं, 1-2 दिवसात आम्हाला भेटा तुम्ही. मग लोकांनी ओवाळून टाकलेल्या त्या जागेत जाऊन देखील आम्ही 72 लोक जिवंत परत आल्याचं तुम्हाला दिसेलच. त्या माणसानं थोडे पैसे आगाऊ घेतले आणि त्या तिघांची राहण्याची व्यवस्था केली. त्यांचं जे काय थोडंफार सामान होतं ते तिथे नेऊन टाकलं. तिघेही टॉर्च घेऊन बाहेर पडले. सकाळी याच खानावळीत भेटू, चहा घेऊ, मग राहायच्या ठिकाणी परतायचं असं ठरवूनच. महेश्वर आपलं किंचित झोकाळणारं शरीर सावरीत सावरीत काळोखातून चालू लागला आणि वेणू माधव आणि विद्याधर दोघेही सिगरेट ओढीत एका झाडाखाली उभे राहिले. वेणू माधव म्हणाला, विद्या, जाड्या गेलाय खरा, पण धडपणे आला म्हणजे मिळवलं. न यायला काय झालं, त्याला कोण खातंय? तसं नाही रे, पण आपल्याला साला भीती वाटते. भलतंच काय असलं मग रे? तो फाटक्या काय म्हणत होता ऐकलंस ना? पण खरं काय आहे ते नाहीच ना आलं सांगता त्याला. अरे असून असून काय असेल, ते घर झपाटलेलं बिपाटलेलं असेल, कुठं कसले आवाज ऐकू येत असतील, नाही तर कुठं कोण रडत असेल. आपला जाड्या काय लक्ष देणार आहे तिकडे? आधीच त्याला जाम चढली आहे. सूममध्ये आपलं काम करेल आणि झोपून जाईल. बघूया, पण उद्या तो परत येईपर्यंत आपल्याला काही जीवात जीव नाही राहणार. एवढं बोलून दोघे 2 पत्त्यांवर निघून गेले. इकडे महेश्वर काळोखातून डुलत डुलत निघाला. बाहेर थंडी होती, पण अंगात हातभट्टीची जोरदार ऊब असल्यामुळं त्याला ती बिलकुल जाणवत नव्हती. पाय जमिनीवरून उचलले असं वाटत होतं खरं. स्वतःच्याच तालात मजेत चालत तो डोंगराच्या पायथ्याशी आला. पाठीमागे काळाक भिन्न डोंगर उंच चढत गेलेला आणि त्याच्या सुरुवातीला हे माडीवालं चिमुकलं घर. पत्ता शोधण्याचा प्रश्नच नव्हता. आजूबाजूला दुसरं घरच नव्हतं. बाकी सगळ्या गुडूप अंधारात या घराच्या माडीवर एकच एक दिवा लुकलुकत होता, त्यामुळे ते लांबूनच दिसण्यात येत होतं. महेश्वरनं दरवाजा ठोठावला. काही उत्तर आलं नाही. पुन्हा ठोठावला. काही क्षणांनी दार उघडलं. एका जख्ख म्हातारीनं. तिच्या हातातल्या कंदिलाच्या उजेडात तिचं जीर्ण शीर्ण झालेलं विद्रूप शरीर पाहून महेश्वर क्षणभर दचकलाच. मग स्वतःला सावरून म्हणाला, रात्री मुक्कामाला आलोय. म्हातारी थरथर कापत म्हणाली, या, आत या. आत गेल्याबरोबर महेश्वर इकडे तिकडे पाहायला लागला. नशेनं भरलेल्या त्याच्या डोक्यात काही हिशेब पक्के होते. या घरात काहीतरी विचित्र आहे आणि ते आपल्या नजरेला पडणार आहे, यासाठी त्यानं मनाची तयारी केली होती. महेश्वर गमत्या होता, पण भित्रा बिलकुल नव्हता. असता तर तो आपणहून पहिल्या रात्री इथं यायला तयारच झाला नसता. सोबतीशिवाय इथवर आला नसता. मात्र आपल्याला काहीतरी विलक्षण प्रकार पाहायला मिळेल आणि तो दुसऱ्या दिवशी तिखटमीठ लावून सोबत्यांना सांगता येईल अशी त्याला आशा मात्र होती. पण प्रत्यक्षात मात्र त्याला काहीच विचित्र दिसलं नाही. कसला आवाज नाही की कसली न पटण्याजोगी हालचाल नाही. त्याचं जेवण झालेलं आहे हे कळल्यानंतर म्हातारीनं त्याला सरळ माडीवर गादी घालून दिली. त्याची अपेक्षा समजायला तिला बिलकुल त्रास पडला नव्हता. बिछाण्यावर पडल्या पडल्या महेश्वर खोलीचं निरीक्षण करू लागला. खोलीत नजरेत भरण्यासारखं काहीही नव्हतं. मागासलेल्या गावातल्या त्यातल्या त्यात सुखवस्तू घरामध्ये असते तशी बेताची सजावट खोलीत होती. मण्यांची तोरणं, भरलेली चित्र वगैरे वगैरे. महेश्वर कान देऊन ऐकत होता, पण बाहेर रातकिड्यांच्या किरकिरीशिवाय दुसरं काही ऐकू येत नव्हतं. डोक्यातल्या नशेमुळे त्याला हळूहळू पेंग येऊ लागली. त्याला फार वेळ वाट पाहावी लागली नाही. थोड्याच वेळात पाण्याचा तांब्या भांडं घेऊन म्हातारीची सुंदर तरुण मुलगी वर आली. तिला पाहताच महेश्वराची झोप खाडदिशी उडाली. शरीराचा रोम रोम जागा झाला. असं अलौकिक सौंदर्य त्यानं कधीच पाहिलं नव्हतं. शहरातल्या नटव्या बाहुल्यांच्या रंगरंगोटीचा त्याला वीट आला होता.
पण कुठल्याही रंगरंगोटीशिवाय हे रूप इतकं सुंदर आणि देखणं इतकं प्रसन्न करणारं होतं की स्त्रीचं खरं सौंदर्य इतक्या वर्षात आपण आज प्रथमच पाहिलं असं त्याला वाटलं. त्या जख्ख म्हाताऱ्या थरथरत्या देहाला इतकी सुंदर निर्मिती कधी काळी करता आली असेल याच्यावर त्याचा विश्वासच बसेना. इतर लाजऱ्या मुलींसारखा तिने दिवा मालवण्याचा आग्रह धरला नाही. महेश्वरला ते शरीर नुसतं स्पर्शायचं नव्हतं, तर त्याचं ते दिव्य सौंदर्य डोळे निवेपर्यंत त्याला पाहायचंही होतं. दिवा न मालवताच त्यानं कपड्याची मध्यस्थी आपल्या हातांनी दूर केली. मंद प्रकाशात ते देखणे पण अधिकच शोभिवंत वाटू लागलं. नितळ शरीर, त्यावर मंद केशरी दीपकळीचा रंग, मादक चेहरा, फुललेलं तारुण्य झाकण्याचा प्रयत्न करणारे मोकळे लांब सडक काळेभोर केस. महेश्वरच्या मस्तकातल्या नशेला या नवीन नशेने अधिकच बेधंद केलं होतं. चेहऱ्यावरून लाजवट दिसणारी ती तरुणी शृंगाराच्या कलेत त्याच्याही पेक्षा पारंगत दिसली. शृंगार मोहक होईल इतकीच लाजेची डूब, त्या पलीकडे मुक्त विहार, जणू महेश्वरच्या कल्पनेतच केवळ नांदणारी स्त्री सुखाची मूर्ती तिचा आकार घेऊन समोर आली होती. त्याला हर प्रकारानं संतुष्ट करत होती. रात्री कधीतरी न राहून त्यानं आपल्या बोटातली अंगठी तिच्या बोटात सरकवली आणि सकाळी निघताना म्हातारीच्या हातात नोटांचा जोडगा दिला. म्हातारीनं तो पुन्हा पुन्हा कपाळाला लावला आणि येत जा असंच कधी म्हणून त्याला निरोप दिला. जड शरीरानं आणि हलक्या मनानं महेश्वर खानावळीकडे निघाला. रात्रीच्या जागरणानं शरीर सुस्तावलं होतं, पण मनावर एक नवीन धुंदी चढली होती. नाचावं गावं असंच वाटत होतं. तो स्वतःशीच हसत होता, गुणगुणत होता. खानावळीत वेणू माधव आणि विद्याधर त्याची वाट पाहत होते. त्याला हसत गात येत असलेला पाहून वेणू माधवचा जीव भांड्यात पडला. निर्धास्त मनानं त्यांनी चहाची ऑर्डर दिली. चहा पिता पिता महेश्वरनं त्यांचा सगळा प्रकार अधिकच खुलवून सांगितला. काय सांगू दोस्त, आपल्याकडे अधिक शब्दच नाहीत बघ वर्णन करायला. शेवटी तो थकून म्हणाला. तू वर्णन करूच नकोस, वेणू माधव म्हणाला. आज मी प्रत्यक्ष जाणार आहे तेव्हा अनुभव घेऊन पाहीन. त्याच्या मनावरचं दडपण गेल्यामुळं तो अधिकच उत्साहानं बोलत होता. तू अंगठी दिलीस काय? मी कर्णफूल देईन. आठवण काढायला पाहिजे तिने आपले जन्मभर. काय? विद्याधर जरा गप्पच होता. सारं ऐकून घेतल्यावर त्यानं सावकाश विचारलं. पण महेश्वर, खरंच का तुला तिकडं काहीच विचित्र आढळलं नाही? या विद्याचं असंच, काळजी केल्याशिवाय याला राहवतच नाही, वेणू माधव म्हणाला. काल आपणच किती धास्तावलो होतो हे तो आता पार विसरून गेला होता. मंडळी नदीवर पोहायला गेली. येऊन पुन्हा पिण्याचा कार्यक्रम झाला. जेवल्यानंतर सगळ्यांनी ताणून दिली ती थेट संध्याकाळपर्यंत. मजा करता करता दिवस मावळला होता आणि खरी मजा तर रात्रीच येणार होती. पण आज रात्री महेश्वर दुसरीकडेच कुठेच गेला नाही, नुसता झोपून राहिला. दिवसभर त्याच्या थट्टा मस्करीला नुसता ऊत आला होता. आताही तो हसतच होता. हसत हसतच म्हणाला, हम किधर भी नहीं जाएंगे यार. कालच्या मजेची चव अजून तोंडावर आहे. ती आज दुसरीकडे कुठं जाऊन फुकट में बिघडवायची नाही आहे. त्याच्या बोलण्यानं अधिकच अधीर होऊन वेणू माधव ठरल्या वेळेच्या जरा आधीच निघाला. विद्याधरही आज एका नव्या पत्त्यावर गेला. मात्र जाण्यापूर्वी वेणू माधवला पुन्हा पुन्हा बजवायला तो विसरला नाही. काही वेगळं दिसतं का? इकडे लक्ष ठेव, तिकडे लक्ष ठेव. पण वेणू माधवला काहीच वेगळं दिसलं नाही. तर तो सांगणार काय? दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिघही खानावळीत एकत्र जमले तेव्हा आदल्या दिवशीचाच प्रकार. वेणू माधव तोंड फाटेस्तवर स्तुती करीत बसला गावाबाहेरच्या त्या घराची. म्हणाला, काय सांगू दोस्त, मी तिला कर्णफुलं दिली पण तिने मला दिलेल्या सुखापुढं ती काहीच नव्हती. राजा असतो तर मुकुट दिला असता डोक्यावरचा उतरवून. त्याच्या जोडीला महेश्वरची बडबड सुरूच झाली. एक रात्र मध्ये जाऊन सुद्धा त्याच्या सुखाची गोडी किंचितही कमी झालेली नव्हती. किंबहुना ती आता आठवणीनं दिवसेंदिवस वाढतच जाणार होती.
विद्याधराला आता कधी एकदा रात्र पडतंय असं झालं होतं. रात्री काय काय अनुभवायला मिळेल याच्याच विचारांच्या गुंगीत त्यानं संबंध दिवस काढला. गेल्या 2 रात्री त्याला मिळालेल्या पोरी वाईट नव्हत्या, पण त्याच्या दोन्ही मित्रांच्या तुलनेनं त्यांच्यात काही दमच नव्हतं. आपलं रात्री फुकट गेल्या नव्हत्या एवढंच, पण खरी गंमत येणार होती ती आज रात्री. त्यानं त्या गावाबाहेरच्या मुलीला देण्यासाठी महागातल्या बांगड्या घेतल्या. हो, पुढं मागं इथं परत आलो तर तिनं तिघांमध्ये आपल्यालाच अधिक सुख द्यायला हवं, तेव्हा आपला वाण सगळ्यात मौल्यवान हवा. त्याच दुपारी ते उतरले होते तिथं. तो फाटका माणूस येऊन गेला. तिघांनीही त्याला डोळे फाटतील एवढं जबर कमिशन दिलं. गावाबाहेरचं ठिकाण सुचवल्याबद्दल तर महेश्वर आणि वेणुमाधव यांनी त्याचे पायच धरायचे बाकी ठेवलं. शेवटी तोच ओशाळून म्हणाला, लोक साले असेच एखाद्याला बदनाम करतात. काय काय पिकवलं होतं त्या घराबद्दल. ती पोरगी नसेल बदली एखाद्याला, दुसरं काय. बसला असणार तो दुसऱ्या दिवसापासून गावभर बोंबलत त्या दोघींच्या नावानं. शेवटी ज्या रात्रीची विद्याधर सकाळपासून वाट पाहत होता ती एकदाची आली. महेश्वर आणि वेणुमाधव यांच्या जे लक्षात आलं नसेल ते आपल्या नजरेतून चुकता कामा नये म्हणून तो पहिल्यापासूनच सगळं बारकाईनं पाहत होता. पण त्याच्या चौकस नजरेलाही नवीन काहीच सापडलं नाही. तो देखील त्या दोघांसारखाच त्या मुलीच्या सौंदर्यानं दिपून गेला. तिला जवळ घेऊन त्यानं विचारलं, तुझ्या बोटातली अंगठी कुणाची? माझ्या मित्राची. होय ना? तिनं स्मित करीत म्हटलं, होय. तिच्या कर्णफुलांना हलकेच स्पर्श करून त्यानं विचारलं, ही कर्णफुलं काल आलेल्या माझ्या मित्रानं दिलं ना? तिनं हलकेच मान डोलावली. त्या सरशी कर्णफुलं जागच्या जागी डुलली. मग त्यानं तिच्या हाताचं चुंबन घेतलं आणि खिशातल्या बांगड्या त्यात चढवीत म्हणाल्या, या मी आणल्या. त्या दोघांपेक्षाही अधिक मौल्यवान. राहील लक्षात? ती हसली आणि तिनं आपणहून त्याला गच्च मिठी मारली. ती रात्र मग एखाद्या स्वप्नासारखी गेली. एकमेकांमध्ये हरवून जाणारी 2 गुळगुळीत नितळ उष्ण शरीरांना बसणारे हलके धक्के आणि असहाय्य होणारा प्रचंड आवेग. मध्येच डोळ्यांवरून फिरणारी गुंगीची मोरपिसं आणि पुन्हा 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 पांघरून घेतलेली शरीराची ऊब. अर्ध्या मिटल्या डोळ्यांसमोर ओठ दिसत होते, डोळे दिसत होते, अंगावरून केस पसरत होते. भास होत होता की दहीभरात गुलाब पाकळ्या दिसतायत, पाखरं घुमतायत, खोल पाण्यात मासोळ्या सूर मारतायत. मोरानं पिसारा उघडला आहे. ह्या भासांमध्येच कधीतरी पहाट विरघळून गेली आणि हवेतली थंडी वाढली. तो जागा झाला तेव्हा बाहेर चांगलंच उजाडलं होतं. काही क्षण तो तसेच डोळे मिटून पडला आणि रात्रीचं सुख आठवीत राहिला. ती अर्थातच खाली निघून गेली होती. त्याच्या मनात येत राहिलं, लोक बोलतात, काय हवं ते बोलतात. त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही हे फार उत्तम झालं, नाहीतर नशीबीच हे स्वर्गसुख टाळणार होतं. विद्याधरनं कपडे चढवले आणि तो निघाला. एवढ्यात अपेक्षेप्रमाणे ती दार उघडणारी, गादी घालून देणारी म्हातारी त्याच्या समोर आली. इतका वेळ जशी काही ती त्याच्या आठवणीतूनच गेली होती. कोण असेल ही तिची आई? नक्कीच नाही. ही किती म्हातारी आहे? आजी असेल बहुधा, आईची आई. म्हातारीनं पैशांसाठी हात पुढं केला. विद्याधरनं पैशाचं पाकीट खिशातून काढलं, त्यातून एक जोडगा बाहेर काढला. तो जोडगा तिच्या हातावर ठेवू लागला आणि अचानक त्याचा हात हवेतल्या हवेत थबकला. म्हातारीच्या हातात त्यानं काल रात्री चढवलेल्या बांगड्या होत्या. डोक्यावरचा पदर पडला होता. केसांच्या जटांमधून कानातली कर्णफुलं डोकावत होती. काल रात्री काळोखात न दिसलेल्या बोटात किमती अंगठी होती. अचानक त्याला एका भयंकर सत्याचा उलगडा झाला. त्यानं पैसे तिथेच फेकले आणि तो जीवाच्या आकांतानं त्या घरापासून दूर पळत सुटला. त्याला पळत येताना पाहून खानावळीच्या बाहेर ओट्यावर बसलेले महेश्वर आणि वेणुमाधव उठून उभे राहिले. विद्याधराला धाप लागली होती. धावण्याच्या श्रमानं आणि भीतीनं त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. कसा बसा तो तेवढंच बोलला, ती म्हातारी जखीम
आपल्यासारख्यांच्या तारुण्यावर जगणारी त्याच्यानं पुढं बोलवेना. सखी, आपण जखिनीच्या शरीराशी आपण रात्रभर. एवढंच वेणू माधव जेमतेम बोलू शकला. दुसऱ्याच क्षणी त्याचे डोळे भीतीने तारवटले. हात छातीशी गेला. तोंडातून एक चित्कार निसटला आणि त्याचा निष्प्राण देह खाली कोसळला. आपण मजा केली रात्रभर एका थेरड्या जखिनीबरोबर. महेश्वर जोर जोराने हसत सुटला. त्याचं हसणं थांबेच ना. कितीतरी वेळ तो नुसता हसतच होता. दम लागून तो हसायचा थांबला तेव्हा त्याला आजूबाजूचं काहीही समजेनासं झालं होतं. महेश्वरचं पुढं काय झालं ठाऊक नाही. पासोडीवाला म्हणतो, वेणू माधवला कोणी अग्नी दिला तेही ठाऊक नाही. आणि विद्याधर, त्याचं काय झालं? मी विचारतो. विद्याधर तुझ्या समोर उभा आहे बेटा, पासोडीवाला म्हातारा म्हणतो. मला फारसं आश्चर्य वाटत नाही. गोष्ट चांगली आहे मी म्हणतो, पण आजच्या काळात असं काही घडत नाही. तुमच्या वेळची गोष्ट वेगळी होती. 50-60 वर्षांपूर्वीची. 50-60? म्हातारा विषण्ण असतो. 50-60 वर्षापूर्वीची नाही बेटा, बरोबर 15 दिवसांपूर्वीची आहे. माझं तारुण्य त्या जखिनीने शोषलंय बेटा. तिच्याबरोबर झोपल्याची भयंकर किंमत मी देऊन बसलो. पहिले 3 दिवस मला काहीच झालं नाही, पण 4थ्या दिवशी सकाळी पाहतो तर माझे सारे केस पांढरे झालेले आणि त्यानंतर आठवड्याभरात माझा हा जीर्ण अवतार झाला. तुला आता दिसत असलेला. लक्षात घे, 15 दिवसांपूर्वी मी तुझ्याच एवढा होतो, बरोबर तुझ्या एवढाच. मला आता त्या पासोडीवाल्याच्या नजरेला नजर देवत नव्हती. कोणास ठाऊक त्यानं सांगितलं ते खरं की खोटं. त्याच्या त्या अद्भुत हकीकतीला त्याच्या स्वतःच्या शब्दांशिवाय दुसरा कसलाही पुरावा नाही. कदाचित त्या बुढ्ढ्याचा आटा सटकलेला असेल आणि सगळीच दंतकथा असल्यासारखं त्यानं रचून सांगितलंही असेल. आणि सगळीच दंतकथा त्याने सांगितली, पण एखाद वेळी मी मुकाट्यानं कंदील उचलतो आणि चालू लागतो. कसा कोण जाणे, माझा बेत आता बदललेला असतो. नव्या पेठेकडे न जाता आता मी सरळ घराच्या दिशेनं पावले उचलू लागतो. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.